नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्या टप्प्याचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस असून आज सकाळीपासूनच अनेक महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे। परंतु यामध्ये काही महिलांचं मत आहे की आम्हाला 4,500 रुपये येणार होते, त्याऐवजी 1,500 रुपयेच आमच्या बँक खात्यावर जमा कसे झाले, आमचे राहिलेले 3,000 रुपये कधी येणार किंवा आमचे 3,000 रुपये कुठे गेले। कारण सरकारने सांगितलं होतं की ज्या महिलांना अद्याप 1 रुपया पण मिळाला नाही त्या महिलांना या महिन्यामध्ये म्हणजेच की सप्टेंबरच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 4,500 रुपये आम्ही देणार आहे। मग काय झालं, 4,500 रुपये आम्हाला का मिळाले नाही, तर याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळेच तुम्ही ही व्हिडिओ सविस्तर पहा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका। तर महिलांनो, लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात आधी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा झाले। आता पहिल्या टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे मिळून पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले। आता हे पैसे काय झालं, ज्या महिलांचं आधार बँक सीडिंग ॲक्टिव्ह आहे त्याच महिलांच्या बँक खात्यात जमा झाले। म्हणजेच की तुमचं बँकेत KYC होणं गरजेचं होतं, जेणेकरून तुमचं आधार आणि बँक लिंक असणे आवश्यक होतं। म्हणजेच की तुम्ही अर्ज करताना कोणतं बँक अकाउंट दिलं याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं। तुमचं आधार आणि बँक लिंक असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले होते। परंतु ज्या महिलांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक होते अशा महिलांचे पैसे जमा करण्यात आले नव्हते, त्यामुळेच अशा महिलांना 4,500 रुपये जमा होणार असल्याचे सांगण्यात आले। त्यानुसारच दिनांक 25 तारखेपासूनच महिलांच्या बँक खात्यावर 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आणि अशा अनेक महिला म्हणजे जवळपास 1,90,00,000 महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आल्याची माहिती राज्य सरकार आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। म्हणजेच की आता जवळपास सर्वच 90% महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत। परंतु काही महिलांचं असं मत आहे की आम्हाला 4,500 रुपये यायला हवे होते, ते आम्हाला 3,000 रुपये आले। तर महिलांना यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुमचं यापूर्वी तुमच्या आधार कार्डला लिंक असलेले बँक खातं म्हणजेच की समजा तुमचं यापूर्वी PDCC बँक किंवा तुमचं महाराष्ट्र बँकमध्ये अकाउंट असेल आणि तुम्ही आता परत युनियन बँकेचं लिंक केलं असेल तर तुम्ही तुमच्या जुन्या बँक अकाउंटमध्ये जाऊन तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते का नाही हे तुम्हाला तपासावे लागणार आहे। यासाठी तुम्ही बँकेचे स्टेटमेंट घेऊ शकता किंवा तुमचे पासबुक प्रिंट करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला यापूर्वी 3,000 रुपये जमा झाले होते का याचे पाहता येणार आहे। आणि असे झाले असल्यास तुमचे त्या बँक खात्यामधून तुम्ही पैसे काढून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला पुढील सर्व पैसे आता 1,500 रुपये ज्या खात्यामध्ये पडले आहेत त्याच खात्यामध्ये जमा होणार आहेत। कारण असे होत नाही, जर तुम्हाला याआधी पैसे मिळाले असतील तरच तुम्हाला आता 1,500 रुपये मिळाले आहेत, परंतु ज्या महिलांना आधी 1 रुपया पण मिळाला नाही त्यांना 4,500 रुपयेच 25 तारखेपासून जमा करण्यात आले आहेत आणि आजही 4,500 रुपये जमा होत आहेत। आता ज्या महिलांना 1,500 रुपये आले त्यांनी 100% त्यांच्या जुन्या बँकेच्या अकाउंटमध्ये जाऊन हे पैसे आलेत का नाही हे तपासायचे आहे किंवा तुमचे जेवढे बँक अकाउंट आहे ते सर्व बँक अकाउंट तुम्ही चेक करा, तुमचे पैसे नक्कीच त्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले असतील आणि तुम्ही ते पैसे काढून देखील घेऊ शकता। आता जर अकाउंट मायनस केलं तर त्याला सरकारचा GR आहे, त्या GR नुसार राज्य सरकारने सांगितलं आहे की कोणत्याही कारणास्तव लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक गोठवू शकत नाही। हा GR दाखवून तुम्ही तुमचे पैसे देखील काढून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि पुढील सर्व पैसे तुमचे व्यवस्थित जमा होतील आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे व्यवस्थितरित्या काढू शकणार आहात। त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची माहिती लक्षात घ्यायची आहे आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।